प्रत्येक गावामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। काल टिटवाळ्यालाही हजारो लोक मतदार रस्त्यावर होते आणि रस्त्यावरून आपली प्रचार रॅली काढली होती। मला 100% खात्री आहे का केलेले 15 वर्षातील काम, जे 8 CBSE स्कूल असतील, 45 वाचनालय असतील, एक भव्य दिव्य रुग्णालय असेल, त्याचबरोबर अंध अपंग स्कूल असेल, 8,000 विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा 40 लाखाहून जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल, त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले। हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत। आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्या बरोबर कदाचित कोण नसेल, परंतु आज समाजाने, आगरी समाजाने दाखवून दिलेले का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये मायमाऊल्यांचा आशीर्वाद आहे। अगदी बाजूच्याच गावामध्ये भगिनीने दम देण्यात आला होता, बॅनर फाडण्यात आले, तरी सुद्धा उत्स्फूर्तपणे गावातून प्रतिसाद मिळाला आहे। सर, भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी असा आरोप केलाय की तुम्ही लाभार्थ्यांचे फोटो बॅनरवर छापून त्यांची बदनामी करता। त्यांच्या मोदीजींनी कोणाचे बॅनर लावले ते बघावे, पेट्रोल पंपावर मोदीजींनी काय खिशातनं पैसे दिले होते का? निलेश सांबरेने मेहनतीच्या पैशातून आलेले बॅनर केलेले। कपिल पाटलांनी एक काम केलेलं दाखवायचं, त्यांच्या बाजूच्या गावच्या अंजूर गावच्या पोराचं जेव्हा शिक्षण थांबलं होतं, वडिलांना कॅन्सर झाल्याने MBBS ला जायचं, ते शिक्षण पूर्ण करण्याचं काम निलेश सांबरेने केलेले। कपिल पाटलांच्या कधी खिसे भरण्याचं काम नाही केलं, समाजाला फसवण्याचं काम नाही केलं। ज्या समाजामध्ये जन्माला आलेत त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला। ज्या भिवंडीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं, त्या भिवंडीकरांसाठी काय केले ते त्यांनी दाखवून द्यावं। ज्या मतदारांनी 10 वर्षामध्ये त्यांना मतदान केलं, शिवसेनेने बरोबर आले, भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आले, त्यांचं त्यांनी काय केलं ते त्यांनी लोकांना, समाजाला दिलं पाहिजे। ज्यांच्याकडे काही कामच नाही, कपिल पाटलांची लेवल खूप लहान आहे, त्यांच्या विरोधात काय बोलू मी? त्यांच्या विरोधात सगळा जनमानूस बोलतो, जिथे ज्या गावात जाऊ तिथे जमिनीवाले बोलतात। आता पडका भागात फिरत असताना त्यांची दादागिरी, गोडाऊनवाल्यांकडनं हप्ते वसुली वगैरे इतर अनेक विषय त्यांचे नातेवाईक करतात। इतकंच नाही, आमच्या वाडा भिवंडी रस्त्याला एक स्टीलचं